अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। उद्या 6 सप्टेंबर 2024 वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे हरतालिका। हरतालिकेच्या तिथीला विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। तसेच अविवाहित मुली आपला मनपसंत जोडीदार मिळण्यासाठी हे व्रत करत असतात। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिका व्रत हे साजरे केले जाते। या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते। या दिवशी व्रतासोबतच आणि या पूजेसोबतच वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही अत्यंत प्रभावी असे उपाय सुद्धा सांगितले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 108 तांदळाचा अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। हा उपाय केल्याने साक्षात महादेव आणि पार्वती हे प्रसन्न होऊन तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल। घराची भरभराट होऊन दारिद्र्य गरिबीही दूर होईल। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शुक्रवारी हरतालिका व्रताच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता। हा उपाय तुम्हाला घरीच करायचा आहे। हा उपाय घरातल्या शिवलिंगावरती करायचा आहे किंवा तुम्ही हरतालिकेची पूजा करून नंतर हा उपाय करू शकता। हरतालिकेची पूजा सकाळी किंवा प्रदोष वेळेमध्ये करायची आहे, दुपारी करायची नाही, याची विशेष काळजी घ्या। आता हा उपाय तुम्हाला का करायचा आहे? इच्छापूर्तीसाठी हा उपाय करायचा आहे। काही विशेष तिथीला काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपली इच्छाही पूर्ण होते, कारण विशेष तिथीवरती देवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि अशा वेळे जर आपण उपाय केले तर अशा उपायांचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होते। मग तुमची इच्छा ही कोणती पण असेल, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात। कोणाची नोकरी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी असेल, कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल, पतीची प्रगती होण्याबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। म्हणजे आपण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घराची वर्षभर भरभराट होऊन घराची दारिद्र्य ही नष्ट होईल, म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते, घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते। हा उपाय जर तुम्ही केला तर हरतालिकेच्या दिवशी, कारण हरतालिका व्रत हे वर्षातून एकदाच येते आणि हे व्रत सर्वात कठीणातील कठीण व्रत हे मानलं जातं। या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते आपल्याला फळ देणारे ठरत असतात। उपाय करण्यासाठी आपल्याला 108 तांदूळ लागणार आहेत। तांदूळ घेताना चांगले घ्यायचे आहेत, असे तुटके वगैरे थोडेसे काळे डाग असलेले तुम्हाला तांदूळ घ्यायचे नाहीत। अखंड तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत या उपाय करण्यासाठी। तसंच त्याचं फळ सुद्धा तुम्हाला मिळत असते। त्यामुळे तांदूळ घेताना हे आपल्याला नेहमी कोणताही उपाय करताना आपल्या ज्या वस्तू आपण घेतो त्या चांगल्या बघूनच आपल्याला घ्यायच्या आहेत, त्याचं फळ पण आपल्याला तसंच मिळत असतं। हा उपाय करण्याच्या पहिले हरतालिकेची पूजा तुम्हाला करायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हरतालिकेची पूजा करून झाल्यानंतर 108 तांदूळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत। तुमची इच्छा व्यक्त करायची आहे, मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहे। उजव्या हातामध्ये तुम्हाला हे तांदूळ घ्यायचे आहेत, मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहे। तुम्हाला ते तांदूळ तुम्हाला एका वाटीमध्ये तुम्हाला ते तांदूळ ठेवायचे आहेत। पूजा करून झाल्याच्या नंतर त्यातला एक तांदूळ उचलायचा आहे, शिवपिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचा आहे किंवा आपण पानं बेल अर्पण करतो त्यावर तुम्हाला एका पानावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे तांदूळ। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला 108 तांदूळ आपल्याकडे असल्यामुळे तुम्हाला 108 वेळेस तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। शिवलिंगावरती हे अर्पण करायचं आहे, या मंत्राचा जप करत महादेवांवरती अर्पण करायचं आहे। त्यावेळी 108 वेळा तुम्हाला महादेवाचा मंत्र हा सुद्धा तुमच्या तोंडातून जप केला जातो। अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी करायचा आहे। दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेच्या दिवशी तुम्हाला हे तांदूळ अदरत्या पानावरचे असे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही भात शिजवताना त्याच्यामध्ये टाकायचे आहेत किंवा तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये हे 108 तांदूळ टाकून देऊ शकता। दुसरा उपाय हा तुम्हाला
महादेवाच्या मंदिरातच जाऊनच करायचा आहे, घरी करता येणार नाही हा उपाय. मंदिरातच सकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये असते, म्हणून हा उपाय तिथेच तुम्हाला करायचा आहे, घरी तुम्हाला हा उपाय करायचा नाही. उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. 1 लोटा जल घेऊन आणि या 2 सुपाऱ्या घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यावरती शिवलिंगावरती तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे आणि या 2 सुपाऱ्या तिथं शिवपिंडीवरती तुम्हाला अर्पण करायच्या आहे. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत. दोन्ही हात जोडून तुम्हाला आणि या 2 सुपाऱ्या तिथं अर्पण करायच्या आहेत. अशा पद्धतीने हे 2 उपाय तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी करायचे आहेत. खूप प्रभावशाली हे उपाय मानले जाते, त्यामुळे आवर्जून तुम्हाला उपाय हे करायचे आहेत. हा उपाय तुम्हाला वर्षातून एकदाच करता येतो, त्यामुळे तुम्हाला हा उपाय हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे. आणि हे सुपाऱ्याचा उपाय तुम्ही दिवसभरामधून कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल मंदिरामध्ये जायला तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता, पण तुम्हाला आवर्जून हे उद्या उपाय करायचे आहेत. अत्यंत सोपे हे उपाय आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.